सो गुड आफ्टरनून आणि 3 ट्रॅव्हल बग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो बेसिकली आजचं आमचं क्रिसमस खूपच मेरियर होतं बिकॉज वी वोक अप विथ 8K फॉलोवर्स. सो थँक्यू सो मच तुमच्या या प्रेमासाठी. वी ऑल 3 आर व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. सो असंच प्रेम देत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. सो बेसिकली आता आम्ही निघालो आहोत एका मिनी सरप्राईज क्रिसमस वेकेशनवरती. सो ॲक्च्युली आमचा प्लॅन असा होता की मी 24th बँड्रा एक्सप्लोर करणार होतो बिकॉज एव्हरीबडी नोज बँड्रा इज सो ब्युटिफुल एस्पेशली ड्युरिंग क्रिसमस. सो आम्ही तसा प्लॅन केलेला की नाईट आऊट वगैरे करायचं, पण अचानक भयानक आमचा प्लॅन चेंज झाला आणि आपण चाललोय आपल्या कोकणात म्हणजे चिपळूणला. आता चिपळूणला जाऊन आम्ही काय करणार आहोत ते आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. सो थँक्यू सो मच अँड स्टे ट्यून्ड. दर्शन आहे, हर्षला आहे आणि आज आम्ही चाललो आहोत पुन्हा कोकणात. तर कोकणामध्ये वाघ बरस नावाचा एक सण येतो जो खूपच विलुप्त होत चाललेला आहे. तर तो सण साजरा होणार आहे काळकेवाडी चिपळूण इकडे. तर आम्ही तिकडे आम्हाला इन्व्हाइट केलंय, तर आम्ही तिकडे चाललोय. तर आपण बघूया तो सण कसा असतो आणि काय असतो. आणि माझा वाघाची डॉक्युमेंटरी पण राहिली आहे, तो शेवटचा एक फायनल कट राहिलाय, 2-4 बाईट्स राहिल्यात. तर त्याच्यासाठी पण आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. तर 2-3 दिवस आम्ही कोकणात आहे, चिपळूणमध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर जेवढं काय आम्हाला एक्सप्लोर करता येईल ते सगळं तुम्हाला दाखवतो. तुम्हाला मज्जा येईल. तुम्ही नक्की आमचे व्हिडिओ बघा. तोपर्यंत बाय, भेटूया थोड्या वेळात. हाय, नमस्कार. मगाशी हर्षलाने तुम्हाला म्हणजे सगळ्यांना तुमचं कौतुक केलंच की 8,000 सबस्क्रायबर वाढले आणि चांगली गोष्ट आहे. मला आणि दर्शनला पण थँक्यू बोलायचं आहे. तर थँक्यू, तुम्ही आम्हाला प्रतिसाद करताय, व्हिडिओ आवडीने बघताय. आम्हाला पण बरं वाटतंय व्हिडिओ करायला. आम्ही जिथे जातोय, काय करतोय ते तुम्हाला दाखवतोय, तुम्हाला आवडतंय हे फार महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त जिथे जाऊ तिकडचे व्हिडिओज दाखवू, काय आहे, कुठे जातोय, काय करतोय, तुम्हालाही मज्जा येईल, घर बसल्या फिरल्यासारखं वाटेल. तर असंच फॉलो करत राहा आणि तुमचं प्रेम राहून द्या आमच्यावर. आता कुठचं तरी चांगलं हॉटेल शोधतोय. ॲक्च्युली भूक लागली आहे. मगाशी हॉटेल चांगली गेली तेव्हा भूक नव्हती आणि आता भूक लागली तर चांगलं हॉटेल मिळत नाही. Two hours later. किती वाजले जेवायला? जेवण यायला वेळ असून म्हणजे आता 5 वाजत आले संध्याकाळचे. पण जे काही ट्रॅफिकचा थकवा होता ना, तर हॉटेल बघून खूपच छान वाटलंय. प्रॉब्लेम ह्याचा आहे, हा गाडी स्लो चालवतो. हा बा, सनी करते हा गाडी स्लो चालू नाही अशी गाडी काढली. आज तर धुम्मचाले मूडमध्ये होता तो. मी सनीला एवढं पागलसारखं गाडी चालवताना कधी नाही बघितलंय. जेव्हा सनी गाडी चालवतो तेव्हा मी चक्क झोपू शकते विदाऊट इवन वरिंग. बट आज भाई वेगळ्याच लेवलला होते. आज कोणाचं ऐकणारच नाही म्हणत होतो. आज सकाळी त्याला मेसेज आलेला लव्ह यूचा कोणाचा तरी, त्याच्यापासून तो एकदमच खतरनाक झालेला. इसको सुनाता है वैसे सुनाने वाले. 3 ट्रॅव्हल बघचं 4 ट्रॅव्हल बघ झालं पाहिजे. हा, 4 चे तू 6 पण करशील लग्न झाल्यावर लगेच. 6 ट्रॅव्हल बॉक्स करशील बाबा, डेंजर आहे हा. सो हाय, वेलकम बॅक. सो आता 1.5 तासाच्या ट्रॅफिक नंतर आम्ही फायनली पोहोचलो आहोत. हॉटेल मल्हारचा प्लॅन तर कॅन्सल झाला वेटिंगमुळे. सो फायनली आम्ही थोडंसं अजून एकदा ट्रॅफिक पार करून ॲक्च्युली या हॉटेल आणि लॉजिंगमध्ये आलेलो आहे. इकडचं ॲम्बियन्स खूपच सुंदर आहे. फूडबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन, पण आता आमच्याबरोबर आहेत वैभव. सो ते आम्हाला त्यांच्या हॉटेलबद्दल काहीतरी सांगतील. नमस्कार. आमचं हॉटेल माणगावमध्ये लोकेटेड आहे. विजापूर रोडला लोकेटेड आहे आमचं हॉटेल आहे. सो मी एक केमिकल इंजिनियर आहे. आणि केमिकल इंजिनियरने एका हॉटेल चालू केले. सो मी खूप सारे आमच्या हॉटेलमध्ये नेहमी व्हरायटीज ऑफ फूड तुम्हाला खायला भेटतील.
आय डू बिलीव्ह की ट्रॅव्हल करताना काही होमली फूड मला भेटायचं नाही. सो मी त्याच कन्सेप्टवरती आय हॅव स्टार्टेड अ होमली फूड कन्सेप्ट. सगळं घरी कसं जेवण भेटतं, फक्त आमची कोकणातली चव वी हॅव ॲटेड टू इट आणि खूप साऱ्या आणि लुकिंग फॉरवर्ड कारण आता पोटात कावळे खूप मोठे झाले, टोमकावळे झाले आणि आता खूपच भूक लागली. प्रॉन्स थाली एक पण ठेवा दादा, म्हणजे त्याला काय सजवून आणली रे. खूप छान दिसते. म्हणजे असं बघून तर आहा, तुझी नाही लगेच घेशील. बोंबील थाळी हा अप्रतिम. थँक्यू सो मच. आधी आम्ही डोळ्याने जेवलोय. हां राईट. तर थाळीमध्ये आहे कालवण. त्यांचे सोलकडीचं खूप लोक नावं घेतात, म्हणजे रिव्ह्यूज आहेत त्याच्यावरती. सो ऑब्वियसली आम्ही ते ट्राय करून सांगू. हे आहे आपलं सोलाची कढी, पण ह्याला काहीतरी बोलतात, तो मगाशी बोलला. आमच्याकडेही करतात ते, मला आता नाव आठवत नाही आहे. हे आपलं आहे सुकट म्हणजे जवला आहे तो सॅलेड आणि भाकरी, राईस, कांदा आणि अप्रतिम असं. तुला भूक लागली आहे. काय डिनर होईल काही. चला लो, चला खाऊया. मला माहिती आहे. चल जेवायला चल. छान असं कालवण आहे, मस्त बोंबील रवा फ्राय. मेल्ट होतोय रे, मेल्ट होतोय तोंडात. अप्रतिम. म्हणजे इतक्या लांब आलो, 5 वाजता 5 वाजता जेवतोय चहाच्या वेळी, ते वर्थ आहे ना. चला, तुला आवडलं का रे? बोलू क्या? शकत नाही तो. मी बघितलंही नाही तिकडे, मी बघूच शकत नाही. खूप दिवसांनी ना कोलंबीची अशी ग्रेव्ही मी खातो. ही मला खूप आवडते ही चव, कारण ही कधी कधी माझ्या हातात पण अशी बनते आणि नव्हती बनत. खूप सुपर, मजा आली. आणि मी व्हिडिओ बनतो म्हणून सांगते, मग अप्रतिमच आहे, खरंच छान आहे. जेवूया आणि मग भेटूया. कारण आपण नेहमी जेवण बनवतो आपल्याकडे, त्याच्यामुळे आपल्याला काय डिफरन्स वाटत नाही, पण कधी कधी दुसऱ्या हाताची चव. सो जेवण एवढं अप्रतिम होतं की केळीच्या पाण्यावर राहिलेलं फिश सुद्धा मी बोटाने चाटून खाल्लंय, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा. आणि त्याच्यावरती गार्लिक कढीपत्त्याचा काहीतरी एक मस्त तडका होता विथ मसाला, आणि त्याचा मसाला ॲक्च्युली युनिक होता. तिवाळ, जे मला आठवलं नव्हतं लास्ट टाइम. लानत आहे मेरे पे गोवा से ओके, बट ते पण एकदम अप्रतिम युनिक फ्लेवर होता. ते मी पुन्हा मागून दिला. दे वर व्हेरी कर्टेजियस. स्टाफ खूप चांगला आहे, होस्ट सर सुपर कूल आहे, आणि फूड तर अप्रतिम. लोकेशन पण अगदी चांगलं आहे. थोडंसं आपल्याला आत यावं लागतं, अगदी फार नाही आहे. पण जर हे फूड आणि असं छान ॲम्बियन्स पाहिजे असेल तर प्लीज प्लीज आपुलकीला तुम्ही व्हिजिट करा. बाय बाय. मस्त हवेत गारवा आहे आणि छान एकदम कोरा चहा आहे. सुपर. हाय हॅलो. तर आता आम्ही चिपळूणमध्ये पोचलो आहे आणि चिपळूणला आता स्टे करतो आहे. स्वामिनी हॉटेल आहे. स्वामिनी हॉटेल हे आमच्या ओळखीचे आहेत मालक, आणि इथे मी खूपदा येऊन गेलो जेवणासाठी. जेव्हा इथे शूटला येतो चिपळूणमध्ये तेव्हा मी ह्यांच्याकडे जेवण करतो. तर आज राहायला पण इथे आलो आहे, कारण ॲक्च्युली वाघबारसचा जो कार्यक्रम आहे ज्यासाठी आम्ही आलो आहे शूट करायला, तर ज्यांच्याकडे आम्ही राहणार आहे त्यांच्याकडे ऑलरेडी खूप लोक आहेत. तर मग त्यामुळे मी ऑप्शन असं ठेवलेलंच की मी इथे येईन. तर आम्ही आता इथे राहणार. आता 2 दिवस आम्ही इकडेच आहे. तर आता थोड्या वेळाने जरा फ्रेश होतो, जेवतो, मग आपण गप्पा मारू. बाय बाय.
मग मुन्ना भूक लागली का? फायनली डाळ खिचडी मिळाली आहे गरम गरम, ती खातो चिपळूणमध्ये. क्लायमेट बऱ्यापैकी गार आहे आणि आता अजून गार होत आहे. ते गपचूप खातो आणि झोपतो. सकाळी परत शूटला जायचं आहे. चल बाय, गुड नाईट. बाय. सो आता आम्ही खूप दमलेलो आहोत, त्याच्यामुळे आम्ही झोपतोय. आता ह्यांना एंडचा व्हिडिओ हवा आहे. इकडे झोपायचं सोडून नुसतं एंडिंग करा. ठीक आहे, एंडिंग केलं पाहिजे, पण इथे बॅटरी डाऊन झाली यार. आता झोपा, चला गुड नाईट.